तुम्ही नारळाची वडी किंवा नारळ बर्फी अनेक वेळा खाल्ली असेल, पण ही मँगो बर्फी एकदा नक्की करून बघा. मँगो वडी म्हणा किंवा मँगो बर्फी, तिची चव इतकी अप्रतिम लागते की बाजारात मिळणाऱ्या मिठाईलाही मागे टाकेल. हे मी तुम्हाला खात्रीने सांगते. या रेसिपीमध्ये मी सांगितलेले प्रमाण आणि टिप्स जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या, तर पहिल्यांदाच बनवत असाल तरी तुमची मँगो बर्फी अगदी परफेक्ट तयार होईल. ना ती जास्त मऊ होईल ना जास्त कडक. सुंदर टेक्स्चर, अप्रतिम चव आणि आकर्षक रंग असलेली ही मँगो बर्फी प्रत्येकाला नक्की आवडेल. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 कप ओल्या नारळाचा चव घेतलाय. तुम्हाला जर खोबरं असं किसून नसेल घ्यायचं, तर खोबऱ्याचे तुकडे करून मग ते मिक्सरला फिरवून मग ते मेजरिंग कपने मापून घ्या. किंवा तुम्ही घरातल्या इतर कोणत्याही वाटीने मापून घेऊ शकता. पण सर्व साहित्य एकाच वाटीने किंवा कपाने मापून घ्या. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जरी आंबावडी करत असाल तरी सुद्धा तुमची वडी अगदी अचूक प्रमाणात परफेक्ट तयार होईल. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचंय, त्यामध्ये हा ओला नारळाचा चव घालून घ्यायचा आहे. एक मोठ्या आंब्याच्या फोडी करून घेतले. आंबा देखील 1 कप इतका भरलेला आहे. त्यानंतर 1 कप साखर घेतलेली आहे. तुमचा आंबा कितपत गोड आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मी सांगितलेल्या या प्रमाणात अगदी परफेक्ट गोड वड्या तयार होतात. मँगो बर्फीला एकदम रिच आणि माव्यासारखं टेक्स्चर यावं यासाठी यामध्ये 2 चमचे मलाई घालायची. मलाईच्या ऐवजी मिल्क पावडर सुद्धा वापरू शकता. त्याने देखील वडी चवीला अगदी छान होते. पण ह्या दोघांपैकी एक जरी घातलं तरी सुद्धा वडी चवीला अप्रतिम होते. त्याची चव जिभेवर रेंगाळत राहते. आता हे सर्व पाणी किंवा दूध न वापरता मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचे. इथे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. अजिबात दुधाचा किंवा पाण्याचा वापर केलेला नाही आहे. मिक्सरला एकदम बारीकपणे हे सर्व जिन्नस फिरवून घेतलेले आहेत. आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचे. तूप घातलं की ते संपूर्ण कढईला लावून घ्यायचे. कढईमध्ये तूप व्यवस्थित पसरवायचे. अशा पद्धतीने कढईला तूप पसरवून घेतले. आता यामध्ये मिक्सरला फिरवून घेतलेला आंब्याचा गर आहे तो घालून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मध्यम ते मोठी ठेवायची आहे. गॅसची फ्लेम मोठी ते मध्यम ठेवली की लवकर वडीचं सारण तयार होतं. जास्त वेळ परतत राहायची गरज नाही लागत आणि हात देखील जास्त दुखत नाही. परतत असताना तळापासून सतत परतत राहायचं, म्हणजे तळाला अजिबात ते चिकटत नाही आणि तळाला करपल्यासारखं होत नाही. मी तुम्हाला घड्याळामध्ये देखील टाइम दाखवते. आता इथे 2:15 होत आहेत. वडीचं मिश्रण इथे तयार होत आहे. सतत अशा पद्धतीमध्ये आपल्याला ढवळत राहायचे. पाण्याचा अंश असतो तो सुद्धा यामधून निघून गेला पाहिजे. इथे तुम्ही बघू शकता थोडे थोडे यामध्ये बुडबुडे यायला लागलेत. जर तुम्हाला वाटलं की परतत असताना जास्त अंगावर उडते, तर तुम्ही एक झाकण धरू शकता, जेणेकरून त्या अंगावर उडणार नाही. इथे मी तुम्हाला झाकण ठेवून परतून दाखवले. झाकण ठेवून अशा पद्धतीने परतलं की अंगावर अजिबात उडत नाही. थोडे बुडबुडे कमी झाल्यासारखे वाटले की झाकण काढून पुन्हा परतून घ्यायचं. इथे तुम्ही बघू शकता आता पाण्याचा अंश बऱ्यापैकी कमी झालेला आहे. त्यामुळे अजिबात जास्त सारण उडत देखील नाहीये आणि अगदी व्यवस्थित ते परतलं देखील जाते. वडी करायचं मिश्रण तयार झालंय. साईडला मी तुम्हाला टाइम देखील दाखवलेला आहे. बरोबर आपल्याला 30 ते 35 मिनिटं हे सारण तयार करण्यासाठी लागलेले आहेत. आता हे सारण तयार झालं की नाही हे कसं ओळखायचं? मिश्रण जेव्हा तयार होतं तेव्हा ते परतताना अजिबात कडेला चिकटत नाही. तुम्ही चमचाने किंवा स्पॅच्युलाने जसा त्याला परतत जाल तसा तो परतत जातो. ट्रिक नंबर 2, मी तुम्हाला इथे परतून दाखवत असताना तुम्ही ते बघू शकता. ज्या साईडला मी परतते त्या साईडला असे व्हाईट पॅचेस सारखे तुम्हाला दिसत असतील आणि जाळीसुद्धा दिसत असेल. मी तुम्हाला जवळून दाखवलेलं आहे. आणि तिसरी ट्रिक म्हणजे सारणामध्ये चमचा उभा केला की तो पडत नाही आणि चमचाला देखील सारण लागत नाही. तर गॅस बंद करून घ्यायचा आणि कढई गरम असते, त्यामुळे आणखी 1-2 मिनिटभर त्यामध्ये परतून घ्यायचे. एका ताटाला किंवा टिनला अशा पद्धतीने तूप लावून घ्यायचं. तूप सर्वीकडे पसरवून घ्यायचं. ताटाला तूप लावून घेतलं की वड्या व्यवस्थित निघतात, अजिबात ताटाला चिकटत नाहीत. तयार मिश्रण ताटामध्ये पसरवून घेते. मी ते स्पॅच्युलानेच पसरवून घेते. तुम्ही वाटी किंवा पेल्याला तूप लावून त्याने सुद्धा पसरवून घेऊ शकता. पसरवत असताना एकसारखं पसरवायचं, म्हणजे वड्या अगदी परफेक्ट सर्व एकसारख्या तयार होतात. ताटामध्ये पसरवून झालंय. आता 5 मिनिटं असंच ठेवायचं. 5 मिनिटानंतर सुरीने वड्या कट करून घ्यायच्या. वड्या लगेचच 5 मिनिटांनी कट करायच्या, नाहीतर पूर्णपणे जर ते सुकलं आणि मग वड्या कट केल्या तर वड्या व्यवस्थित पाडता येत नाही.
वड्या एकसारख्या आकारामध्ये सर्व कट करून घ्यायच्या. इथे माझ्या वड्या कट करून झाल्यात. आता मी तुम्हाला आणखी एक टिप सांगते. वड्या कट करून झाल्या की नंतरच त्यावरती सुकामेवा लावून घ्यायचा. इथे मी पिस्ते लावते. तुम्ही काजू, बदाम किंवा तुमच्या आवडीचा कोणताही सुकामेवा लावू शकता. सुकामेवा हे वड्या कट करून झाल्यानंतरच लावावा. जर आधीच लावून घेतला तर वड्या आपल्याला व्यवस्थित कट करता येत नाहीत. सुकामेवा लावणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर नसेल लावायचा तुम्ही स्किप केला तरीसुद्धा चालेल. वड्या आता सेट होण्यासाठी ठेवायच्या आहेत. वड्या 1 ते 2 तासातच अगदी परफेक्ट सेट होतात. इथे तुम्ही बघू शकता माझ्या वड्या 1 ते 2 तासात परफेक्ट सेट झालेल्या आहेत. साईडने त्याच्या कडा लूज करून घ्यायच्या म्हणजे अगदी सहज आपल्याला वड्या काढता येतात. आता इथे मी तुम्हाला काही वड्या काढून दाखवते. वड्या काढताना तुम्हाला समजेल की त्या किती सहजपणे निघून येतायत. पलिताने काढताना कड्या थोड्या लूज करून घ्यायच्या आणि वडी काढून घ्यायची. इथे तुम्ही बघू शकता अख्खी वडी किती सहजपणे निघून आलेली आहे. वडी काढत असताना पलिता खालतून घालायचा म्हणजे अख्खी वडी निघून येते. मी तुम्हाला वडी जवळून दाखवते. तुम्ही बघू शकता वडीला किती छान टेक्स्चर आलेले आहे आणि अगदी परफेक्ट मार्केट स्टाईल आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. आंबावडी किती खुटखुटीत झालेली आहे हे तुम्हाला मी दाखवते. तुम्ही बघू शकता बाहेरून खुटखुटीत आणि आतमधून एकदम सॉफ्ट अशी आपली मँगो वडी तयार झालेली आहे. अजिबात आतमध्ये ती जास्तीची ओलसर वगैरे नाही राहिलेली आहे आणि अजिबात चिवट वगैरे सुद्धा नाही झाली आहे. एकदम मऊ तोंडात घालताच विरघळणारी, चवीला अप्रतिम लागणारी मँगो वडी तयार झाली आहे. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील नक्की क्लिक करा. जेणेकरून माझी येणारे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.